मित्रांनो, आज आम्ही आलो तारामध्ये शिखरावरती हरिश्चंद्रगडवरती क्लाउड गॅदरिंग बघायला. आणि इथे नमस्कार मंडळी, जय शिवराय. माझं नाव सर्वेश शेखर, तुम्ही बघा सर्वेश ब्लॉग म्हणून. तर आज आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा आपला हरिश्चंद्रगड. तर यावेळेस खूप गर्दी आहे यावेळेस. आता हे सगळे कुठे झालेत काय माहीत नाहीत. सगळे कळसुबाई, ही सगळी मंडळी कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड असे इथून जात आहेत. आणि आम्ही पण चाललो आहे. पुढचा प्रवास चालू होईल आपल्या टॅक्सीतूनच. आता आम्ही कसारावरून निघालो आहे टॅक्सीने. तर गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. मित्रांनो, आम्ही ते अर्धवट आलो होतो. तर मध्ये तुम्हाला इथे काजवे पेटलेले दिसतात का बघा. हरिश्चंद्रगडला वरती गेलो तर काजवे खूप दिसतील. आता इथे दिसत नाही आहेत, नॉर्मल दिसत आहेत. इथे माहिती जंगल आहे बघा. आता खूप मोठा काजवा एकदम जरा सोडा पण तिकडे. वाव, ते बघ काही भारी आहेत. तर मंडळी, आम्ही पाचनाईमध्ये आलोय. पाचनाई गावात दिसत नाही. पाचनाई गावात आलोय. ट्रेकला चालू केलेली आहे आणि पाऊस चालू झालाय. आता तुम्हाला दिसत असेल तर बघा, पाऊस चालू झालाय आणि मातीचा सुगंध सुटलाय ना. एकदम असे गावात आलं काही फील वाटते. एकदम भारी. काय दिसत नाही आहे तरी तुम्हाला जर याच्यात काय दिसत पाऊस. आणि हे आमचे मित्र, तरी मी प्रिडिक्शन केली होती की पाऊस पडेल. त्या 2 रेनकोट घेऊन आलो होतो साधेवाले. आणि मस्तपैकी ट्रेकिंग चालू करतो. अर्धा ग्रुप पुढे आहे आणि याची मस्ती चालू आहे इथे. ते काय थांबले अजून मागे. ते पाऊस आलाय आणि आम्ही इथे थांबलो एका ठिकाणी. पण याच्यात आनंदाची बातमी म्हणजे माझ्याकडे रेनकोट आहे. दिसत नाही आहे माझे रेनकोट आहे. चला तर हरिश्चंद्रगड सुरुवात करतो चढायला. आम्ही चालू केलं ट्रेकिंग. नाईट ट्रेकिंग चालू केलेली आहे. थोडा पाऊस पडला खूप. मातीचा वास एकदम मस्त येतोय, सुगंध. ट्रेकिंग अर्धे खूप जण वरती गेलेत. गर्दी खूप होणार आहे वरती. आता आम्ही अर्धे झालोय आणि धुका येत आता वरती. वरती जाऊन काय दिसत नाही. आम्ही आहोत मागून, तुम्ही व्हा पुढे. आम्ही आहोत, आम्ही नाही हरवणार. पावसाचे ढग आहेत, ते डोंगराला टेकलेले आहेत. धुकं खूप आहे. लाईटीच्या द्वारे काय दिसतंय तेवढं असं आहे बघा. एक पोल घेऊन चल. जस्ट धुकं आहे. 10 मिनिटानंतर परत काउंटर चालायचं आपल्याला परत मस्तपैकी. आपण वरती पोहोचलो. आता चालतोय. धुकं खूप आहे. आमचे बबलू शेठ खूप दमलेत. त्यांना काय चक्कर येते. तरी आपण चालूया. हे शेठ कोण आहेत. काम करत होती. काय खाते मला पण जरा. आमची करामती अशी आहेत ना, इकडून कोणच येत नाहीत आणि आमच्या ना खास सुटली इकडून जायची. चला जाऊया. काय बोलणार होतो आम्ही तरी.
आता तारामतीला जातोय. एक ग्रुप भेटलाय, ते पण 7 जण आहेत. नाही आम्ही 10 जण, बाकी कोण नाही रस्त्याला. तर इकडे बघा नुसतं धुकंच्या धुकं आहे. मी पाऊस पडतोय, खूप धुकं आहे. चल जाऊया आशिक, चल हो पुढे, हो पुढे वर जाऊन बसूया डायरेक्ट. आता कसे थांबत थांब, मागे थांब, तू घाबरत नाही आहे सोबत थांब, बोलायला कोण नसतं ना. हो पुढे जमतोस तू. थोडं इथे डिफिकल्ट आहे आणि धुक्यामुळे काही दिसत नाही. पाय कुठे ठेवायचं आणि असं चालत इथून असं जायचंय इकडे वरती. ठीक आहे, इकडे खाली दरी आहे, काही दिसत नाही. आता आम्ही तारामतीच्या टोकावरती आलेलो आहे थोडंसं, आणि धुकं खूप आहे. ज्यासाठी आलो ते काही दिसणार नाहीये. वरती उगा झालेलास तू, वारा मजबूत आहे वरती. काय करूया, इथं थांबूया ना. तर मित्रांनो आता थोडंसं उजाळलंय, किती माझ्या डोळ्यात माती लागली. तारामध्ये टोकला असं धुकं आहे, काय दिसत नाही खाली. एकदम पाऊस पण खूप पडलाय, पण मस्त व्ह्यू आहे. असं वाटतं जो सूर्य नाही आलाय, सूर्याला ते आजूबाजूला दिसतो. मला वाटत नाही सूर्य येईल. मित्रांनो आज आम्ही आलो तारामध्ये शिखरावरती, हरिश्चंद्रगडवरती क्लाउड गॅदरिंग बघायला. आणि इथे क्लाउड गॅदरिंग, फुल क्लाउड गॅदरिंग आहे, काही दिसत नाही आहे. ठीक आहे, आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे कोणीच नाहीये, आम्ही 10 जण आहोत. हे मस्त आहे. टॉप वरती आलो आहोत आता, आणि एक शिवलिंग आहे. ते प्रत्येक गडावर गेलं शिवलिंग हे म्हणजे आहेच आहे. म्हणजे खूप ठिकाणी पहिल्यापासूनच शिवलिंग आहेच. ओम नमः पार्वती पते हर हर त्या वेळासाठी इथे क्लाउड क्लिअर झालं होतं, खाली दिसत होतं, पण ते परत हे झालं. आणि आमची पब्लिक, आम्ही एवढेच जण आहोत वरती. आणि शेठ बोलता माझी व्हिडिओ कर. काय बोलायचं आहे ना, हे ब्लॉग बनवत नाही आता. ते खेळायचं सांग दगडावर पडायला लागेल. काही नाहीये इथे साईडला, काय काय दरी इकडे. आता आम्ही जात आहोत कोकणकडे साईडला. इकडे तारामती टोक आहे आणि वरती वाव, पण हे ढग सध्या खाली टेकतात. चला आता या दोघांच्यामुळे आम्ही थांबलो इथे, तिघे जण. आणि आता पुढे काही दिसत नाही, ते कुठे गेलेत. आवाज तर येतोय पुढून. कोकणकडे दिशेने चाललोय आम्ही.
एक चांगलं झालं की तारामतीला कोण नव्हतं, आम्ही जास्त कमी पब्लिक होतं. तर कोकणकडे जाऊन किती पब्लिक आहे ते बघावं लागेल. खूप जण आले होते. ठीक आहे, इथे काहीतरी उभं करून ठेवलेलं आहे आणि रस्ता शोधतायत. खूप मजा करतोय. हा एक ग्रुप आम्हाला भेटलाय आणि आमचा ग्रुप, बस आम्ही 2 ग्रुप फिरतोय नुसतं धुक्कच धुक्क. रस्ता शोधतायत. ही मजा एक नंबर असते रस्ता शोधण्यात. आणि ते सगळे पिलर्स हे करून आयला मी शूटिंग ते रे आपण म्हणतो ना पिनॅकल असं तसं. एवढं अजून एक सीडी आहे. इथे फोटो काढूया. हा इथे फोटो काढू ना. तुम्हाला व्हिडिओ इथे फोटोशूट करतायत माझे मित्रमंडळी. नेक्स्ट पोज. ब्राईटनेस नाही कमी करा. आता हे सगळे माझे मित्रमंडळी आहेत ना, ते 10 जण आहेत. पण ते 10 जण एकमेकाला ओळखत नाहीत, पण ते 10 जण मला ओळखतात. ते सगळ्यांना तयार केलेत मी आणि घेऊन आलोय. 2 जण होते, 2 जण कॅन्सल झालेत. असं तयार करून आहे ना फिरायला घेऊन येतो, तरी कोण तयार होत नाहीत. किती मेहनत घ्यावी लागते सगळ्यांना तयार करायला. काय तुझं आता? ते ठीक आहे, अशी सगळ्यांना तयार करा आणि अशी एन्जॉयमेंट घेतली की कसं भारी वाटतं. काय मग एकदम भारी चक्कास. आता तिथे थोडस फोटोशूट करून आम्ही निघालो चालत. आणि आमचे रील स्टार रामचरण चौगुले, रामचंद्र चौगुले उर्फ रामूभाई. चलो रील स्टार वेगळा असतं रे. तो अभी हम जा रहे हैं नीचे, बोचा मोठत नाही. पर इतना हम घूम के भी हम 10 ही जन साथ में हैं. कौन सा ऐसा भीड़ नहीं दिखा अभी इधर. इधर अभी चलने को तो वाजवता वाजवता दमलाय आता. कोण? तो मोजा वाजवता वाजवता दमलाय. सगळेजण आले ना रे. आले आले. हा चला मस्त. इथे एक शिडी लागले. सगळे मजा घ्यायला होते, सगळे तयार होते. मी तरी पण काय धुकं काही कमी नाही होत आहे. होणार आहे, मोठं काम होणार आहे. खूप धुकं आहे. मीटिंग बसणार आहे. तर आमच्या इकडे मीटिंग बसतात. एक्सेप्टेशन खूप करून आलो होतो. इमॅजिनेशन एक्सेप्टेशन खूप करून आलो होतो, पण रियालिटीमध्ये सगळं काय काही दिसत नाही. सगळ्यांचा मूड ऑफ झाला. सीन काढला त्यांनी. पैसे भरायचे. आजा 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 आजा. ये भाई चलो. ते थोडं रिस्की. मजा करत जायची, मजा करत. मी पण राजाला तुझे ब्लॉग करणार. माझ्यावरती विषय चालू आहे काहीतरी. आपण बघूया ब्लॉग मध्ये टाकूया. काय झालं व्हिडिओ मध्ये आलं असेल काय. आम्ही इकडे पॅकिंगला होतो आणि हा समोर कोकणकडा. आणि काय व्ह्यू आहे भाई. दीपक इकडे ना सिनेमॅटिक. पण आम्हाला असं सीन मिळालेला आहे थोडा बहुत. हाय हाय. आता इथून जरासं मगाशी ढग खुलले होते, म्हणजे निघाले होते इथून. आता परत त्यांनी पॅक केलं. पण आता कायच फायदा. आता पुन्हा हे झालं यार. पण ठीक आहे, माझी एक चांगली व्हिडिओ आले, आपण ते रीलला पोस्ट करू. तिकडे कोकणकडा कुठे तिकडे आहे ना. दिसतं त्या साईडला. इथे मगाशी एकदम ढग खुलले होते, आणि आता परत जाम झालं धुकं. पूर्ण ते पॅक करून टाकलं सिनेमॅटिक. चलो आता खाली जाऊन बघूया काय होतंय. करवंदाला चिंग. थांब रे सर्व. येतो. चला शिव्या देतात मला. तर इथला रस्ता बघा कसा आहे, एकदम जबरदस्त. कोणत्या पासून आला. इथूनच आलो सरळ.
काय रस्ता आहे यार. शो. थोडं बंद करतो. आता फोटो काढत दमलेला आहे भरपूर. इथे फोटो काढायचं बाकी राहिलं होतं माझं. थोडंसं व्ह्यू इकडून. हा इकडे कोकणकडा. आता इथे आपण कोकणकडा. फॉरेस्ट गार्डवाले आपल्या पुढे जाऊन देत नाहीत. शिट्ट्या मारून दांडके मारायचे धमकी देतात. गर्दीच गर्दी. फर्स्ट ट्रेक इकडे गेलो होतो. ट्रेक कंप्लीट झाला आहे. आम्ही खाली आलो आहे पायथ्याशी पाचनाई गावात आणि आम्ही निघणार इथून. तर मित्रांनो आम्ही पाचनाई गावातून निघालो आहोत. तर हा इथे एंडिंग आमचा शेवटचा. जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल पूर्ण तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटा वाजवली आणि बेल वाजवा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझा चेहरा Oh!